नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 29 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतातील इंटरनेट धारकांची संख्या ही किती कोटीवर पोहोचली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 94 कोटी। तर मित्रांनो, भारतातील इंटरनेट धारकांची संख्या ही 94 कोटीवर पोहोचली आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नोवाक जोकोविच। तर मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी नोवाक जोकोविच यांची निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सौरभ घोषाल यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे। तो खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 स्क्वॅश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 नेपाळ या देशात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने नुकतेच IPL मध्ये किती सामने खेळून पूर्ण केले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 100। तर मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने नुकतेच IPL मध्ये 100 सामने खेळून पूर्ण केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, IPL मध्ये 100 सामने खेळणारा शुभमन गिल हा कितवा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 दुसरा। तर मित्रांनो, IPL मध्ये 100 सामने खेळणारा शुभमन गिल हा दुसरा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताचे औषध निर्यात ही गेल्या आर्थिक वर्षात किती टक्क्यांनी वाढले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 9.67%। तर मित्रांनो, भारताची औषध निर्यात ही गेल्या आर्थिक वर्षात 9.67% वाढले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारताची औषध निर्यात गेल्या आर्थिक वर्षात किती अब्ज डॉलरवर गेली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 27.9। तर मित्रांनो, भारताची औषध निर्यात ही गेल्या आर्थिक वर्षात 27.9 अब्ज डॉलरवर गेले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारत आणि UAE मुक्त व्यापार करारानंतर उभय देशातील व्यापारात किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 15%। तर मित्रांनो, भारत आणि UAE मुक्त व्यापार करारानंतर उभय देशातील व्यापारात 15% वाढ झाली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, गेल्या आर्थिक वर्षात भारत आणि UAE मध्ये किती अब्ज डॉलरवर व्यापार झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 85। तर मित्रांनो, गेल्या आर्थिक वर्षात भारत आणि UAE मध्ये 85 अब्ज डॉलरवर व्यापार गेला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 नरसिंह यादव। तर मित्रांनो, भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नरसिंह यादव यांची निवड झाली आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणत्या देशात पहिल्यांदा हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 कुवेत। तर मित्रांनो, कुवेत या देशात पहिल्यांदा हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, प्रो नईमा खातून यांची कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अलीगढ मुस्लिम विद्यापीठ। तर मित्रांनो नईमा खातून यांची अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 पी सुब्बाराव। तर मित्रांनो अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट हा पुरस्कार पी सुब्बाराव यांना मिळाला आहे। तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात।